कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू भुवनेश्वरी कशी असशील चारू? भुवनेश्वरीला माझ्या चारूच्या नखाची सर नाहीये। तू भुवनेश्वरी कशी असशील? हेच करत आलात तुम्ही, कधीही आम्हाला स्वीकारलं नाहीत, म्हणून आम्हाला सोंग घ्यावं लागलं। म्हणून तू फसवणूक केलीस माझ्या सगळ्या घराची। फसवणूक यो शब्द तुमच्या तोंडी शोभत नाही। दाखवलीस ना तुझी लायकी, आलीस ना तुझ्या खऱ्या रूपात। हा खरा चेहरा आहे तुझा। ही भुवनेश्वरीच आहे, ही खरी भुवनेश्वरी आहे। हिनं फसवलं अक्षर आपल्या सगळ्यांना फसवलं हिनं। चालती हो या घरातून, तू चालती हो। हा, ही यांची फेवरेट लाईन आहे। काय झालं की चालती हो या घरातून? अहो पण तुम्हीच आणलत ना हो आम्हाला या घरात। अगं नोकर म्हणून आणलं होतं तुला। हा पण नोकर राहिलो नाही, आई झालो अधिपतींची। तुमच्यावर जीव जडला आमचा, या घरावर जीव जडला। एकच अपेक्षा होती की या घरानं आम्हाला आपलं म्हणावं, आम्ही आमचं सगळं दिलं या घराला, एवढी एकच अपेक्षा होती। पण तुम्हाला वाटलं तेव्हा आम्हाला जवळ केलं, आणि तुम्हाला वाटलं तेव्हा झिडकारलं। भुवनेश्वरी तोंड सांभाळून बोल, या घरची नोकर आहेस तू, विसरू नको। वय हे तुम्ही विसरला होता की हो तुमच्या एका दुबळ्या क्षणी? आठवतंय ना व? का लाज वाटते मान्य करायला? नोकर म्हणून आणलं पण वागवलं का नोकरासारखं? तुमच्या त्या दुबळ्या क्षणी विसरलात की ही बाई नोकर आहे, तुमच्या मुलाला माया लावणारी, तुमच्या घराला घरपण देणारी। त्या दुबळ्या क्षणी तुम्हाला पण मोह झाला की नाही हो या नोकरानीचा? एकदा का होईना पण केलंत ना जवळ। चूक झाली माझी, नुसती चूक नाही, माझी खोड चूक झाली। अहो पण तुमच्या चुकीची शिक्षा मी आयुष्यभर भोगली। हा, तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्ही बस कर, तुझ्या जिभेला लगाम घाल। या असल्या प्रसंगी माझी जुनी जखम उकरून काढतेस। तुमची नाही हो, जखम आमची आहे, जी कधीच भरली गेली नाही। तुमची गरज म्हणून तुम्ही आम्हाला जवळ केलत, पण आम्हाला पैसा नको होता, आम्हाला घर पाहिजे होतं, संसार पाहिजे होता, आमचं लेकरू पाहिजे होतं, स्वप्न रंगवलं होतं आम्ही, आणि ते पार धुळीत मिळवलं तुम्ही। आणि अशा वेळेस, ज्या वेळेस आम्ही संसाराला, लेकराला जीव लावला होता, जीव गुतला होता हो आमचा, आणि एकदम तुम्हाला जाग आली। तुमच्या लक्षात आलं की आम्ही अडाणी आहे, आम्हाला बोलण्याची रीत नाही। तुमचं फेवरेट वाक्य काय? काल चालती हो या घरातून, गेलो असतो आम्ही, हे घर सोडून गेलो असतो, पण या घराला मनातून कसं काढलं असतं आम्ही घर सोडून चाललो बी होतो, पण त्या वेळेस या लहानग्या अधिपतीने पायाला मारलेली घट्ट मिठी। अधिपती सोडत असती, जाऊ द्या। आम्ही आजवर नाही सोडवू शकलो। अधिपतींना आम्ही जन्माला नाही घातलं, पण अधिपतींनी आमच्यातल्या आईला जन्माला घातलंय। आम्ही नाही तोडू शकलो त्यांना आमच्यापासून,
नाही कधी दूर केलं. माफ करा, माफ करा. आम्ही चारुलताबाईंचं सोंग घेऊन इथं आलो. तू चारूचं नाव घेऊ नको. तुझी लायकी नाहीये तिचं नाव घ्यायची. नसल की, पण आमचं कुठं काय म्हणणं आहे तसं. आणि आम्हाला काय त्यांची बरोबरी करायची पण नाही हो. त्यांचं स्थान तुमच्या मनात, या घरात, अधिपतींच्या मनात आहे. ते आम्हाला नकोच आहे. पण आम्हाला आमचं वेगळं स्थान हवंय. त्यांची बरोबरी नाहीच करायची हो आम्हाला. पण तुमच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी अडगळीत आम्हाला आमचं स्थान हवंय. आमची तुलना नका हो करू. त्या मोठ्या असतील, पण आमची माया पण काही कमी नाही. भुवनेश्वरी म्हणून आम्हाला स्थान द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. ती जागा तुला हवी म्हणून तू एवढी क्रूर झालीस. तू माझ्या चारूचं रूप घेऊन आलीस. त्याशिवाय का तुमच्या मनात जागा मिळाली असती आम्हाला? मला किळस येते तुझी, किळस. आणि माझी स्वतःची सुद्धा. लोकांना मूर्ख बनवण्यात पटाईत आहेसच तू. आता अभिमान वाटत असेल ना आम्हाला सगळ्यांना मूर्ख बनवून वेड्यात काढून? नाही हो, तो हेतू नाही आमचा, नव्हताच कधी. तुझा हेतू काय आहे हे मला चांगलं माहिती आहे भुवनेश्वरी. आता हे शुगर कोटेड गोडगोड नको बोलतो. तुझा हेतू पहिल्यापासून एकच होता. तुला सत्ता हवी होती, हुकूमत हवी होती या घराची. हे माया, प्रेम हे सगळे शब्द तुझ्या तोंडात शोभत नाहीत ग. नाही शोभत. माझ्यापाशी तुझं काही चालत नाही म्हटल्यावर माझ्या निष्पाप पोराला हाताशी धरलंस तू. त्याला स्वतःच्या कह्यात घेतलंस, मनाप्रमाणे घडवलंस, मनाप्रमाणे वागायला लावलंस. आणि आता माया, ममता आणि प्रेमाच्या गोष्टी बोलतेस तू. भुवनेश्वरी, मी तुला त्या सगळ्यासाठी कदाचित एक वेळ माफ केलं असतं, पण या वेळेला तुझे माझ्या बरोबर केलेस. माझ्या चारूचं रूप घेऊन माझ्या भावनांशी खेळलीस तू. मी तुला यासाठी कधीच माफ करणार नाही, आयुष्यात नाही करणार. माझ्यावर देवीची कृपा आहे, माझ्या सुनेची हुशारी आहे, म्हणून आज सुद्धा वाचलो मी. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं असतं ना भुवनेश्वरी, तर मोठं पाप घडलं असतं माझ्या हातून. जे झालं ते झालं. आता मला तुझं तोंड बघायचं नाहीये. चालती हो या घरातून, निघ. तू निघ इथून, नाहीतर काय करणार तुम्ही? आ, सांगा ना, काय करणार? हा, तू करणार का पोलिसांना बोलवणार? तुम्हाला काय करायचं ते करा. आम्ही समजा भोगायला तयार आहोत. फक्त तुम्हाला एकच सांगतो, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.